वेलकम बॅक टू माय किचन। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि फ्लेवरफुल चिंबोरी रस्सा म्हणजे स्क्रॅप करी। तोच सगळ्यात खतरनाक तर सर्वात आधी चिंबोऱ्या स्वच्छ धुवून घ्या, व्यवस्थित त्याला कट करून ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ओलं किंवा सुकं खोबरं हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या। चिंबोरीचे जे छोटे छोटे नांगे असतात ते मिक्सरमध्ये काढून त्याला गाळून घ्या, त्याचं पाणी बाजूला काढा। कढईमध्ये तेल गरम करा, त्यामध्ये टाका एक तेजपत्ता, कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करा टोमॅटो, सर्व मिक्स करून घ्या आणि जी पेस्ट आपण बनवली होती ती सुद्धा त्यामध्ये ॲड करा। त्यानंतर आपण काही घरगुती मसाले, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकणार आहोत, तो सुद्धा पूर्ण मिक्स करून घ्या। जेव्हा त्याला तेल सुटेल त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ टाका आणि जे पाणी आपण काढलं होतं नांग्यांचं ते पाणी सुद्धा त्यामध्ये ॲड करा आणि नंतर त्यामध्ये चिंबोऱ्या हळूच हलवा, नाहीतर चिंबोरी मोडू शकते। आणि त्यामध्ये लास्टला आपण टाकणार आहोत गरम पाणी। शिजल्यावर थोडंसं मिक्स करा आणि वरतून कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करून घ्या। असा रस्सा खूपच जास्त चविष्ट लागतो। तर आज हे सर्व केल्यामुळे पूर्ण किचन खराब झालं होतं, तर ते साफ करताच मला खूप जास्त वेळ गेला। आज पूर्ण दिवस तर मोस्ट ऑफ माझा किचनमध्येच गेला आहे। तर असा होता माझा दिवस। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टिल देन बाय बाय अँड टेक केअर गाईज।